जेलसी हा शब्द जो आहे ना त्याला ट्रँगल लागतो बरं का, म्हणजे सोशल ट्रँगल लागतो. ओके. की माझ्याकडे काहीतरी आहे, ते माझं खूप प्राइज्ड पोझिशन आहे आणि ते आता कदाचित दुसऱ्याच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. दॅट इज जेलसी. प्रत्येक निगेटिव्ह इमोशनचं ना आपलं आपलं मोटिवेटिंग पोटेन्शियल असतं. तुला तुच्छ लेखलं की मला मी भारी वाटते, हा जो एक भाग आहे हा परत त्या इन्सिक्युरिटीतनं येणारा मुद्दा आहे. आता परत तिथे तसंच की तुला तुच्छ लेखल्यामुळे, सतत तुला खाली दाखवल्यामुळे तू जर दुसऱ्या कोणाशी मैत्री करू लागलास हो की जेलसीला सुरुवात. तुझ्याकडे जे आहे ना ते तिथे आहे ह्याचा सुद्धा मला राग आहे आणि ते त्याच्या पुढची पायरी म्हणजे तू ते डिझर्व करत नसताना तुझ्याकडे आहे आणि मी डिझर्व करत असताना माझ्याकडे नाही आहे. इथे ते कृतीच्या पातळीवरती जायला लागतं. मग ती मराठीमध्ये ती म्हण आहे ना की तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला. तसं ते की मला नाही मिळालं तरी चालेल पण तुला मिळतं का, काय करायचं काय, आता जलस वाटतंय, ओके काय करू, लगेच त्याच्या पायी जाऊन काहीतरी करायला पाहिजे. युद्ध अशी काही गरज नाहीये. हे सगळे जे मग त्यातनं ज्याला आपण विजडम म्हणतो ना तो तिथून मग यायला लागतो. त्यामुळे लगेच 2 हात करा, बाहेर घालवा किंवा लगेच स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करा, गिल्ट ट्रिपवर न्या, हे काहीही उद्योग करण्याची गरज नाहीये. यू कॅन ऑलवेज डील विथ दॅट बिकॉज दे आर गोइंग टू बी अ पार्ट ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स no matter what. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आपण भावनेचा क्रॅश कोर्स करतो आहोत, दुसरा सीझन. गेल्याही भावनेच्या क्रॅश कोर्समध्ये आपण वेगवेगळ्या भावना समजून घेतल्या. ह्या सगळ्याचा उद्देश हाच आहे की आपण ज्या वेळेस मेंटल हेल्थबद्दल बोलतो, प्रामुख्यानं ही चर्चा फक्त डिसऑर्डर्स आणि काही कंडिशन्सपर्यंतच सीमित राहते. याच्या खरं तर मुळाशी असलेल्या भावना काय आहेत त्या समजून घेतल्याने खरं तर त्यात काही फायदा होऊ शकेल का, तर या उद्देशानं आपण हा भावनेचा क्रॅश कोर्स करतो आहोत, ज्यात एक भावना घ्यायची आणि ती विस्तारानं समजून घ्यायची हा आपला प्रयत्न आहे. आणि यावर्षीच्या भावनेच्या क्रॅश कोर्सला युनिसेफ महाराष्ट्र आपल्यासोबत आहेत नॉलेज पार्टनर म्हणून. आणि अशाच वेगवेगळ्या भावना आपण उलगडून बघतो आहोत. आणि जर तुम्हाला मी घातलेले हे सुंदर कॉटनचे कपडे आवडत असतील तर प्लीज चेक करा. कॉटन कॉटेज आपले फॅशन पार्टनर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर ही भावना इतकी जवळची वाटते ना, मला असं वाटतं या काही भावना या सीझनमध्ये आपण ज्या करतो त्या इतक्या डेली बेसिसवरती परत परत दिसणाऱ्या आहेत आणि आपल्याला जाणवणार आहेत. म्हणजे कदाचित इतर भावना आपल्याला इतक्या जाणवत नसतील पण या भावना येऊन गेल्याच्या कळतात, इतक्या त्या ठळक जाणवतात. तर अर्थात आपण बोलतो आहोत जेलसी आणि सोबत लागून येणारी इन्सिक्युरिटी, या 2 गोष्टींबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या लाडक्या अमुक तमुकच्या डॉक्टर शिरीषा साठे. गेल्या वेळेस आपण अँगरचा एपिसोड केला होता आणि लोकांना खूप त्यातनं त्यांच्या रागावरती कसं नियंत्रण मिळवायचं, काय काय करता येऊ शकेल रागाच्या बाबतीत, या छोट्या छोट्या क्लुप्त्या मिळाल्या होत्या. तर आजही अशीच एक क्लिष्ट भावना घेऊन आपण तुमच्याकडे आलोय, म्हणजे जेलसी. तर एक तर स्वागत आहे तुमचं. माय प्लेजर. आणि नवीन स्टुडिओ मधला मॅम सोबतचं पहिलं शूट आहे, तर आम्हाला मजा येते. मला पण. तर ज्यावेळेस आपण जेलसी म्हणतो, आता जेलसीला मराठीत काय म्हणत, ईर्ष्या की मत्सर किती जड वाटतं. तर ज्यावेळेस मत्सर म्हणतो आपण, तर नेमकी ती भावना काय आहे? मत्सर हा शब्द आपण मराठीतला आपण आत्ता पर्यायी शब्द म्हणून शोधला असला तरी आपण सहसा बोलताना जेलसी हा शब्द वापरतो बहुतेक वेळेला, की आय एम सो जेलस, की तू मस्त सुट्टीवर गेलायस आणि मी इथे काम करते, आय एम सो जेलस ऑफ यू, असं आपण सहज मानतो किंवा असं म्हणतो खरं तर. पण ॲक्च्युली हा जेलसीचा अर्थच नाही आहे. हा ॲक्च्युली एन्व्हीचा अर्थ आहे. एन्व्ही हा शब्द आपल्या घरांमध्ये फक्त ओनिडाच्या जाहिरातीतनं आला होता.
नेबर्स एन्व्ही ओनर्स प्राईड, ही बरोबर ती भावना आहे. आणि जी आपण एरवी जेलसी म्हणून शब्द वापरतो, ॲक्च्युली इट इज एन्व्ही. एन्व्हीचा अर्थ असा आहे की तुझ्याकडे काहीतरी आहे जे माझ्याकडे नाही आहे आणि मला ते असावं माझ्याकडे असं वाटतं आहे. आणि त्याला ती एन्व्ही म्हणतात. म्हणजे तू मस्त सुट्टीवर गेलायस आणि मी इथे काम करते आणि मी म्हणते आय एम जेलस ऑफ यू, तेव्हा खरं तर तुला मोकळा वेळ आहे, तू फिरू शकतोयस आणि तो मोकळा वेळ आत्ता माझ्याकडे नाही आहे आणि मला तो मोकळा वेळ हवा आहे. ही त्यातली बेसिक भावना असते. म्हणजे ज्याला लॉंगिंग म्हणतो ना, की मला काहीतरी हवं आहे आणि ते माझ्याकडे नाही आहे आणि ते दुसऱ्याकडे आहे. म्हणजे डिझायर आहे, म्हणजे तुझ्याकडे कुठली तरी एक गोष्ट आहे जी मला हवी आहे. सो आय डिझायर फॉर दॅट आणि ती तुझ्याकडे आहे. तेव्हा जी मला वाटते त्याला एन्व्ही असं म्हणतात. त्यामुळे आपण जे रूढार्थाने जेलसी असं म्हणतो तर ॲक्च्युली वी आर टॉकिंग अबाउट एन्व्ही. आणि जेलसी हा शब्द जो आहे ना त्याला ट्रँगल लागतो बरं का, म्हणजे सोशल ट्रँगल लागतो. ओके. की माझ्याकडे काहीतरी आहे, ते माझं खूप प्राइज्ड पोझिशन आहे आणि ते आता कदाचित दुसऱ्याच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. दॅट इज जेलसी. ओके. आणि मग तो रिलेशनशिपच्या संदर्भात आपल्याला अगदी माहीत असलेला सगळ्यात त्यातला ज्याला काय म्हणता येईल पॅथॉलॉजिकल असा वाटणारा जो जेलसीचा प्रकार, म्हणजे ज्याला ऑथेल्लो सिंड्रोम म्हणतात तो, किंवा आपल्या बॉलिवूडमधल्या ओंकारामध्ये जो हे दाखवला आहे, दॅट इज जेलसी. की ही माझी जोडीदार आहे, माझी बायको आहे आणि आता ती कदाचित तुझ्या वाट्याची होणार आहे आणि ही शंका मला येते, किंवा तिचं तुझ्याबरोबरचं वागणं हे मला आता कुठेतरी खटकायला लागलं आहे आणि ती आता माझ्या हातात निसटणार आहे असं मला जेव्हा वाटतं, ती जेलसी. आणि ऑथेल्लो सिंड्रोम किंवा जे ओंकारामध्ये जे दाखवलं आहे की शेवटी तो खून करतो, तर ऑथेल्लोमध्ये तेच आहे आणि ते जेलसीचं एक एक्स्ट्रीम पॅथॉलॉजिकल रूप आहे. एन्व्हीचं पण थोडंफार तसंच आहे. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीकडे काही वर्षांपूर्वी चोरी झाली आणि वस्तू तर बऱ्याच गेल्या आणि तिच्या घरातल्या काही आर्टिफॅक्ट्सची ते अशा फोडल्या होत्या, म्हणजे उचलून शोकेसमधनं काढून फोडून फेकल्या होत्या. आणि ती सारखी म्हणत होती की चोरीचं कारण मला कळू शकतं की गरीब आहे मी आणि मला ते हवं आहे आणि म्हणून मी ते चोरून नेलं, पण ह्या वस्तू फोडण्याचं मला कारणच कळू शकत नाही. हा जो भाग आहे हा एन्व्हीचा, म्हणजे नुसतं मला ते हवं आहे अशातला भाग नाही, तर तुझ्याकडे ते असलेलं पण, म्हणजे यू डोंट डिझर्व दिस, किंवा तुझ्याकडे ते असलेलं पण मला सहन होत नाही आहे. म्हणजे ते तू मेरी नाही तो किसी और की भी नहीं हो सकती हा जो भाग आहे ना, हा जसं जेलसीचं ऑथेल्लोचं स्वरूप हे इंटेन्स आहे, तसं एन्व्हीचं तू मेरी नाही तो किसी और की भी नहीं हो सकती हा जो भाग आहे ना, हे ह्या दोन्ही एन्व्ही आणि जेलसी ह्या भावनांचा ज्याला आपण इंटेन्स आणि ज्याला पॅथॉलॉजिकल म्हणता येईल, सिक म्हणता येईल, अशा स्वरूपाचं त्याचं हे व्यक्त होणं आहे. पण एक आपण इथे ओंकार लक्षात घ्यायला पाहिजे आहे की प्रत्येक निगेटिव्ह इमोशनचं ना आपलं आपलं मोटिवेटिंग पोटेन्शियल असतं. मुळात इमोशनचं कामच असं आहे की काहीतरी परिस्थितीमध्ये घडतं आहे आणि त्याविषयी मी काहीतरी करणं गरजेचं आहे. इमोशन इज मोर अबाउट दॅट ॲक्शन आणि ती इनिशिएट होणं गरजेचं आहे आणि ती लगेच इनिशिएट होणं गरजेचं आहे. आणि हे मुख्य भावनांचं काम असतं. बरोबर. आणि तेच निगेटिव्ह इमोशन्सचाही तोच मुद्दा असतो ना. म्हणजे भीती, मला रस्ता क्रॉस करताना भीती वाटली नाही तर मी माझ्या जीवाची काळजीच घेणार नाही.
हम्म, हम्म, किंवा एखादी कृती केल्याचा मला रिमोर्स म्हणजे खेद पश्चाताप. वाटला नाही, पश्चात्ताप वाटला नाही, तर ती मी परत न करण्यासाठी काही करणारच नाही ना. हम्म, हम्म, ती माझ्या हातनं परत होऊ नये ह्याच्यासाठी पश्चात्तापाची भावना खूप गरजेची असते. हो. त्यामुळे कुठल्याही निगेटिव्ह इमोशनकडे बघताना हे मात्र जरूर लक्षात घेतलं पाहिजे की त्या प्रत्येक निगेटिव्ह इमोशनचं आपलं आपलं काहीतरी एक मोटिवेटिंग पोटेन्शियल असतं, त्याच्यात एक ॲक्शन पोटेन्शियल असतं आणि त्याचा एक स्वीट स्पॉट असतो. हम्म, तो हुकला की मग गोंधळ सुरू होतात. हो, हो. यात जोडून म्हणजे अजून एक नाव येतं ते म्हणजे इन्सिक्युरिटीचं. म्हणजे आता ज्याला आपण खरं तर जेलसी म्हणतो, हम्म. की ती येते खरं तर इन्सिक्युरिटीमधनं ना. म्हणजे मला आत्ता माझ्याकडे एखादी गोष्ट आहे जी कदाचित उद्या तुमच्याकडे जाणार आहे, तुझ्याकडे जाणार आहे, तर त्याच्याबद्दलची भीती वाटायला लागतं की हे मी गमावून बसीन का. Correct. आणि त्यातनं ती इन्सिक्युरिटी येते, असुरक्षितता येते. हो. तर ही असुरक्षितता आणि जेलसी आणि एनवी हे कसे एकमेकांसोबत जोडलेले आहेत? जोडलेले आहेत. एक नक्की की इन्सिक्युरिटी याच्या मुळाशी आहेच आहे, हो. जेलसीच्या. पण त्याच्या जोडीने अजून पण म्हणजे फिअर पण आहे. असे अनेक त्याच्यातले मुद्दे आहेत, ते आपण एका पाठोपाठ एक बघूच. हो. पण इन्सिक्युरिटीची अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने APAने केलेली सरळ एक डेफिनेशनच केलेलं आहे त्याचं. ओके. ते मी अगदी शब्दशः वाचून दाखवते आणि मग आपण त्याचा थोडासा टीज आउट करूया. ते डेफिनेशन असं आहे की इट इज अ फिलिंग ऑफ इनॅडिक्वसी, लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स अँड इनॅबिलिटी टू कोप, accompanied by general uncertainty and anxiety about one's goals, abilities and relationships with others. आता एवढ्या गोष्टी त्या एका इन्सिक्युरिटीच्या ह्याच्यात आल्या. आता त्याचंही मूळ कुठे असेल तर ते आपल्याला माहिती आहे की फिअर आणि फिअर ऑफ डेथ, जे आपण अँझायटीच्या वेळेला अगदी विस्ताराने बघितलं होतं. तर हा जो सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी असतो सतत, आणि तो कुठे ना कुठेतरी माझ्या मी आता गोल असेल किंवा काहीतरी मी एक गोल ठरवला आहे आणि माझ्यामध्ये तो गोल पूर्ण करण्याची मला शक्यता वाटत नाही, कारण तेवढ्या क्षमता माझ्यात आहेत असं मला वाटत नाही. की मग सुरुवात झाली ना माझी घालमेल व्हायला, की गोल तर ठेवलाय, मला हवं तर हे आहे, पण त्या क्षमता माझ्यामध्ये आहेत का नाही आहेत, रादर त्या नाहीच आहेत, ही भावना माझ्यामध्ये आहे. म्हटल्यानंतर मला ते हवं ते मिळेल त्या शक्यता कमी होतात. आणि मग परत तेच की माझ्याकडच्या क्षमता कमी, माझे उद्दिष्ट काही पुढची, आणि मग त्या उद्दिष्ट साध्य होण्याच्या शक्यता नाहीत म्हटलं की इन्सिक्युरिटी वाटायला लागते. मग नात्यांच्या बाबत सुद्धा की नातं टिकवून ठेवता येईल किंवा त्या नात्याची वीण घट्ट असेल असं माझ्याकडे काही नाही, किंवा असं मी पेरलेलंच नाही आहे काही. म्हणजे जो त्यातला संशयाचा भाग, जो इन्सिक्युरिटीनं जेलसीमध्ये जो संशयाचा भाग येतो, तो असा की ते नातं मध्ये मला जे अपेक्षित आहे, म्हणजे मी असं नेहमी म्हणते की तुम्हाला जे उगवायला पाहिजे ते नात्यात पेराल तर खरं ना. म्हणजे मला प्रेम पाहिजे आहे, मला ती आपुलकी पाहिजे आहे, आणि मी वागताना मात्र समोरच्या व्यक्तीशी सतत डिमांडिंग की ते मला हवं अशा ह्याने, आणि मग ती व्यक्ती ते नाही देऊ करत मला, कारण मी ते पेरलेलंच नाही आहे. म्हणजे मी जर त्या व्यक्तीला काही दिलेलं नाही आहे तर ते तिथून उगवणार आहे कसं. तर असं जर मी काही नात्यामध्ये माझं नातं समृद्ध करण्यासाठी, सकस करण्यासाठी मी काही पेरलेलं नसेल, तर मला तिथून ते मिळणार का नाही, किंबहुना मिळणारच नाही याची एक शक्यता मला, त्याची खात्री आहे, खात्री वाटायला लागते. मग आता ते म्हणून ते आपणहून ते नातं माझ्या बरोबर टिकणार नाही आहे. मग आता टिकाव दोन गोष्टी, मग त्यातला आता ते होऊन माझ्याशी बरोबर ते नातं टिकणार नाही आहे म्हटल्यानंतर एक त्याच्यावर मी कंट्रोल आणला पाहिजे, तरच मला जरा हुश्य होतं की आता मी इतके चौकी पहारे
बसवलेत की आता ते नातं माझ्या ह्याच्यातनं जाणार नाही. ते आपण होऊन प्रेमापोटी आणि असं तर राहणार नाही आहे. मग आता कंट्रोल चौकी पहारे बसवले पाहिजेत. चौकी पहारे बसवले की ते चौकी पहारे चुकवून ही व्यक्ती बाहेर जाईल का आणि ती दुसऱ्या कोणाकडे तरी जाईल का, किंवा ह्या चौकी पहाऱ्या चुकवून कोणीतरी येऊन ह्या व्यक्तीला घेऊन जाईल का, हम्म. ह्याची सतत माझ्या मनात इन्सिक्युरिटी निर्माण होते. आता ही इन्सिक्युरिटी कधी प्रत्यक्षातली असते, म्हणजे प्रत्यक्षातच खरंच ते नातं असं झालेलं असतं आणि काहीतरी म्हणजे तिथे घडत असतं आणि दुसरी एखादी व्यक्ती, म्हणून मी म्हटलं ना की जेलसीला नेहमी ट्रँगल लागतो. हम्म. एनव्हीला ट्रँगलचा मुद्दाच नाही आहे. हो. एनव्ही इज जस्ट अ लॉंगिंग, हो. मला हवं आहे एवढंच त्यातलं हे आहे. पण जेलसीला ट्रँगल लागतो आणि मग त्या शक्यता कधी प्रत्यक्षात असतात तर कधी कल्पनेत असतात. हम्म. हम्म. काहीही झालं तरी माझी घालमेल होणं, मला इन्सिक्युअर वाटणं आणि घालमेल होणं, आणि मग ज्याला सायकोलॉजीमध्ये सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी म्हणतात ना, की आय जनरेट एक्झॅक्टली व्हॉट आय डोंट वॉन्ट. हो. मग मी इतकी कंट्रोलिंग आणि इतकी काइंड ऑफ डिक्टेटोरियल, डिमांडिंग, आणि मग ते पूर्ण नाही झालं की राग, संताप. सो इन्सिक्युरिटीचा जो मुद्दा आहे तो जेलसीच्या मुळाशी नक्की आहे. हो. तसा तो एनव्हीच्या मुळाशी नाही आहे. एनव्हीमध्ये एक तर ती डिझायर आहे आणि तुझ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही आहे, ह्यामुळे तुझ्याविषयीचा एक राग आहे, हम्म. हम्म. रिझेंटमेंट आहे त्याच्यामध्ये. हो. जी रिझेंटमेंट जेलसीमध्ये पण आहे हो. की माझी गोष्ट आता ती तुझ्या वाट्याला यायला लागली आहे, हो. तुझ्या दिशेने हळूहळू हो. जायला लागली आहे आणि त्यामुळे तुझ्याविषयीचा राग. सो रिझेंटमेंट ही सुद्धा ना गंमतची हे आहे की इतके वर्ष शास्त्रज्ञांना असं वाटत होतं की ते अँगर फॅमिलीतनं येणारी गोष्ट आहे. हो. पण रिझेंटमेंट ही जेलसी फॅमिलीतनं येणारी गोष्ट आहे ॲक्च्युली. कारण जे माझं आहे, मग माझं पोझिशन आहे, मग ती वस्तू आहे का व्यक्ती आहे का काहीही आहे. आणि एक त्यातला भाग असा की जेलसीचा जो अभ्यास, एक तर खूप कमी अभ्यास झालेली ही भावना आहे. म्हणजे पॅराडॉक्स आहे हा, खूप जास्ती अनुभवाला येणारी आणि खूप कमी अभ्यास हो. झालेली अशी ही भावना आहे. तर मला आता आपण इन्सिक्युरिटी बद्दल बोलत होतो ना, तर आणखीन एक त्याच्यासोबत जुळून येणारी भावना ते म्हणजे ना, इन्सिक्युरिटी असेल कुठल्याही नात्यामध्ये, म्हणजे आता खास करून रिलेशनशिप बाबतीतला हा मुद्दा येतो की तुला इन्सिक्युअर का वाटतंय, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का. तर कायम विश्वास किंवा ट्रस्ट हा इन्सिक्युरिटीच्या ऑपोजिट आपण धरतो. अगदी. तर ते तसं आहे का की तसं नाही आहे, किंवा मग काय आहे विश्वास किंवा ट्रस्ट आणि इन्सिक्युरिटी याचा कितपत संबंध आहे? ओके, ह्याच्यातला एक जो इन्सिक्युरिटीच्या डेफिनेशनमधला जो मुद्दा आहे ना, की त्याच्यामध्ये फिलिंग ऑफ इनॅडिक्वसी, की माझ्याकडे तेवढ्या क्षमताच नाही आहेत असं मला वाटत असतं. आणि ते इतकं ठामपणे वाटत असतं, त्यामुळे तू मला कितीही खात्री दिलीस ना तरी ती खात्री मला वाटतच नाही, कारण तू सांगतोयस याच्या खात्रीचा तो मुद्दाच नाही आहे. माझ्यामधल्या इनॅडिक्वसीविषयी माझी जी खात्री असते त्यातनं ही इन्सिक्युरिटी येत असते. आणि त्यामुळे हे जे संवाद घडतात ना, की का मी एवढं सांगते, तुझा विश्वास नाही का माझ्यावरती, तो समोरच्या व्यक्तीवरच्या विश्वासाचा प्रश्नच नसतो. तो माझ्या क्षमता कमी आहेत आणि त्यामुळे माझ्यावरती असलेला माझा अविश्वास असतो तो. बापरे. आणि ज्याच्यामुळे मग ते म्हटलं तसं की मग ते अधिक कंट्रोलिंग, मग बिंग पॉझेसिव्ह, मग तू ह्याच्याशीच का बोललीस, त्याच्याशीच का हे केलंस, किंवा हे संभाषण काय साधं नुसतं मैत्रीचं आहे का, इट इज मोर दॅन अ फ्रेंडशिप. मग त्या समोरच्या व्यक्तीने काहीतरी त्याची समर्थनं द्यायची, त्याचे पुरावे द्यायचे, आणि तरी ते डोक्यातनं जातच नाही. म्हणजे ह्याचं एक्स्ट्रीम उदाहरण किंवा पॅथॉलॉजी ज्याला म्हणू ते पॅरानॉइड आयडिएशन. तर नात्याच्या पातळीवरती ते पॅरानॉइड आयडिएशन, पण ते पॅरानॉइड आयडिएशन ॲज अ डिसऑर्डर जेव्हा असेल तेव्हा नेसेसरीली ते नात्याच्या बाबतच असेल असं काही नाही, ते कुठल्याही बाबतीत असू शकतं.
पण मूळ मुद्दा जो आहे तो त्यातल्या माझ्या क्षमतांवरती माझाच विश्वास नाही, किंबहुना माझ्याकडे क्षमता कमी आहेत असं मला ठामपणे वाटतं. मग त्याची ती मालिका कशी सुरू होते, एनिवेज माझ्याकडे त्या क्षमता कमी आहेत. मग कमी आहेत तर मग मी हात दाखवून अवलक्षण कशाला करू, म्हणून मी काही बोलायलाही जात नाही. म्हणजे उदाहरणार्थ कम्युनिकेशनचं स्किल माझ्याकडे नाही, मला व्यक्त होता येत नाही, मला स्वतःला एक्सप्रेस होता येत नाही असं मी एकदा ठरवून टाकलं. म्हणजे क्षमतांच्या बाबतीत तर असं जे लोक असतात किंवा नसतात असं जे काही ती डायकॉटॉमी करतात ना, क्षमता हा मुद्दा नेहमीच तुम्ही जसजशा गोष्टी करायला लागतात तसतशा त्या येणाऱ्या गोष्टी असतात. असं नसतं की क्षमता आधी येते आणि मग तुम्ही गोष्टी करता. सर कॉन्फिडन्सच्या बाबतीत लोक कायम असंच म्हणतात की माझ्यात तो कॉन्फिडन्सच नाही त्यामुळे मी करायलाच जात नाही. इट वर्क्स अदर वे राऊंड. कॉन्फिडन्स आधी कसा येईल मी करायच्या आधी? मी करीन, मग त्यातलं काही जमेल, काही चुका होतील आणि मग मला त्यातली काही स्किल्स ॲक्वायर होतील आणि मग ते करण्याविषयीचा कॉन्फिडन्स माझा येईल. पण लोक कायम असं म्हणतात की मला कॉन्फिडन्सच नाही. कॉन्फिडन्स येण्यासाठी काय करू? तर कॉन्फिडन्स येण्यासाठी करायला लागा, मग कॉन्फिडन्स हा त्याचा बाय प्रॉडक्ट आउटकम आहे. हा त्याचा कॉन्फिडन्स हे त्याचं कॉझल हे नाही असू शकत, तो आउटकम आहे. तसंच ह्या क्षमतांच्या बाबतीत असतं. म्हणजे फिलिंग ऑफ इनॅडिक्वसी जे असतं ते जर म्हणजे आजच सकाळी माझं एका क्लायंटबरोबर बोलणं झालं, टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन होतं. त्याने तर असं म्हणजे 40 वर्षाचा आहे तो, तर साधारण 10व्या वर्षापासून आपण थोडेफार आपल्याला जरा ओळखून एक्सप्रेस करायला लागतो असं धरलं तर आयुष्याची 30 वर्ष गुणिले 365 दिवस एवढं त्याने इनॅडिक्वसी ह्याचे असं म्हणजे तो कुठलीही घटना की आईवडिलांशी माझा कनेक्ट नव्हता कारण ते दोघंही जण खूप बिझी होते, ह्याचा संबंध मी कसा इनॅडिक्वेट आहे ह्याच्याशी. त्याचा एक डिव्होर्स झाला, मग त्या डिव्होर्सशी आता दुसरं लग्न झालं आहे, पण त्या डिव्होर्सची प्रक्रिया खूप लांबली आणि ती खूप पेनफुल झाली बिकॉज आय एम इनॅडिक्वेट. म्हटलं आता तुला हे सिद्धच आणि ह्याचे खंडच तुला लिहायचे असतील तर यातनं तू बाहेर कसा पडणार? हां, मग त्याला साधं सांगायला लागलं की डिव्होर्सची प्रक्रिया तुझी दीर्घकाळ का चालली, याचं कारण तू काही गोष्टींवर ठाम राहिलास. ती म्हणेल त्याला गिव्ह केलं असतंस तर ती म्हणेल ते मान्य केलं असतंस तर डिव्होर्सची प्रक्रिया लांबलीच नसती. ती लांबली याचा अर्थ तू काही गोष्टीत ठाम राहिलास, काही गोष्टीत तू नॉन निगोशिएबल म्हणून तू हे केलंस, काही गोष्टी निगोशिएट करत गेलास. असं जेव्हा होतं, काही स्ट्रेट अवे डिनाय केल्यास, असं जेव्हा होतं तेव्हाच ती प्रक्रिया लांबते ना. ह्याचा अर्थ तू काहीच केलं नाहीस कारण तुझ्यात कुठल्याच क्षमता नाहीत असं नाहीच आहे. तर मग युअर फिलिंग्स आर नॉट फॅक्ट्स. आणि दोन्ही स्टोरीजच आहेत ना. म्हणजे एक माझ्या फिलिंगविषयीची स्टोरी आहे आणि एक काहीतरी फॅक्ट बेस्ड स्टोरीज आहे. पण दोन्ही स्टोरीज तर जर आहेत तर मी ही स्टोरी का नाही सांगू मला जे फॅक्टवरती आधारित आहे. तो मुद्दा इनॅडिक्वसीशी येतो की नाहीच आहेत माझ्यात क्षमता आणि मग ते कुठल्याच क्षमता नाही आहेत. इथून आय एम नो गुड किंवा गुड फॉर नथिंग इथे ते जातं. आता हेच जर माझ्याविषयीचं म्हणणं असेल तर मला सिक्युअर्ड वाटण्याची शक्यताच नाही आहे कुठल्याही परिस्थितीत आणि समोरच्याने कितीही ॲश्युरन्स दिला तरी. कारण कुठलीच गोष्ट मला जमणार नाही, कुठलंच नातं मला टिकवता येणार नाही, कुठलेच सोशल कनेक्ट माझे वर्कआउट होणार नाहीत असं सगळं जर कारण माझ्यामध्ये क्षमता नाहीत. सो ह्या पद्धतीने ती व्यक्ती सुरुवात करते आणि मगाशी मी म्हटलं तसं की ती सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी कुठे सुरू होते मग की माझ्यामध्ये कम्युनिकेशनच्या संवादाच्या क्षमताच नाहीत, मला स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही म्हणल्यानंतर मग मी दोघं बोलत असलो तर मी त्याचं
प्रयत्नच करणार नाही, कारण नाहीतरी प्रयत्न करून मला ते जमलंच नाही तर हो. त्याच्यापेक्षा प्रयत्न न करणंच बरं. मग माझा तो कनेक्ट फॉर्म होत नाही, म्हणजे मग मी प्रयत्नच करत नाही, म्हणजे मग मला संधीच घेत नाही ती क्षमता ॲक्वायर करण्यासाठीचं, हो. ते स्किल ॲक्वायर करण्यासाठीचं. त्यामुळे मी बोलत नाही. बोलले नाही की ती संधी मी हुकवली. मग संधी हुकली, त्यामुळे मग ते स्किल ॲक्वायर झालंच नाही, म्हणून संवाद नाही, म्हणून ते नातं तुटक झालं. आणि मग मी म्हणते, बघा मी म्हटलं होतं ना, आय टोल्ड यू सो, की हे असं होणारच नाही, माझं नातं टिकणारच नाही, कारण मला ते कम्युनिकेटच करता येत नाही, मला एक्सप्रेसच करता येत नाही. ह्या सायकलमध्ये ती व्यक्ती अडकते आणि मग त्यामुळे त्याला बाहेरून दिलेला कुठलाही विश्वास हा पुरेसा ठरतच नाही. कारण ती व्यक्ती त्या सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसीमध्ये अडकलेली असते अँड शी ऑर ही जनरेट्स एक्झॅक्टली व्हॉट वन डझंट वॉन्ट. बापरे. ते तुटायला नको आहे नातं असं मला वाटत असतं आणि ते हमखास तुटण्याच्या मार्गावरती जातं. आणि मग तिथे त्या व्यक्तीला दुसरं कोणीतरी कनेक्ट करण्याजोगं सापडलं, तर मग तिथे तो जेलसीचा मुद्दा यायला लागतो, की हे मला हवं होतं आणि आता ते चाललंय दुसऱ्या मार्गाने. बापरे. या सगळ्यामध्ये तर ना म्हणजे आता एक जो कॉमन दुवा दिसतोय तो म्हणजे स्वतःबद्दल काय वाटतं आहे आणि स्वतःवरचा विश्वास आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या रूट कॉजला असू शकतील. तर तसंच जेलसीबद्दल आपण बोलायला गेलो, म्हणजे आजचा प्रायमरी इमोशन जर तो घ्यायचा म्हटला तर कुठून येते जेलसी? म्हणजे का वाटतं असं कोणाबद्दल तरी, की माझ्याकडची एखादी गोष्ट तुझ्याकडे गेली तर मला का त्रास होईल? म्हणजे काय होतं नेमकं, काय होतं जेलस वाटतं म्हणजे नेमकं काय होतं? याच्यामध्ये तू जो अगदी सुरुवातीचं वाक्य म्हटलंस ना, की तो माझ्या स्वचा तो मुद्दा असतो. हो. तर कसं आहे ना, आपल्याला नाक, कान, डोळे, लिव्हर, हार्ट जसे असतात तसा स्व नसतो ना. स्व ही कल्पना माझ्या जगाबरोबरच्या होणाऱ्या देवाणघेवाणीतनं सुरुवात होत असते. हो. तर त्यातलं जेलसीचं जे पहिली म्हणजे इन्सिक्युरिटीची किंवा ओव्हरऑलच नात्याच्या दर्जाची जी माझी हे असते, काय म्हणता येईल, त्याची पत म्हणू किंवा क्वालिटी त्याची, त्याचा जो सगळा कस असतो, तर त्याची पायाभरणी जी होते तो मानसशास्त्रातला एक महत्त्वाचा एक कॉन्सेप्ट आहे, ज्याला अटॅचमेंट थिअरी म्हणतात. अच्छा. मेरी आइन्सवर्थने ती कल्पना पहिल्यांदा मांडली आणि ज्याच्यावरती खूप उत्तम रिसर्च झालेत आणि आता न्यूरोसायन्समधले सुद्धा रिसर्च, डेटा पण, आणि असा म्हणजे ज्याला आपण एव्हिडन्स बेस्ड म्हणतो ना, असं एक रिच डेटा असलेली आता ती कॉन्सेप्ट म्हणून हे होते, ज्याला अटॅचमेंट थिअरी म्हणतात. आणि त्या अटॅचमेंट थिअरीचे म्हणजे अटॅचमेंटचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. तर ही जी असते की त्याच्यामधलं ती मूळ कल्पना अशी आहे की तान्हं बाळ आणि मग हळूहळू ते लहान मूल, टॉडलर, आणि हे त्याचं केअरर बरोबरचं असलेलं नातं. म्हणजे ती केअरर माझ्या गरजेला असते का नाही, ती म्हणते, कारण प्रायमरी केअरर ही बहुतेक वेळेला आई असते म्हणून, पण बाबाही तितकाच महत्त्वाचा, पण किंवा कोणीही सिग्निफिकंट अदर जे त्या तान्ह्या बाळाच्या आयुष्यात आहे. तर मला जेव्हा गरज आहे, म्हणजे भूक लागली आहे मला, द ओनली थिंग इज टू मेक दॅट साऊंड, ज्याला आपण रडणं म्हणतो. आणि मग ते रडणं म्हणजे आय एम क्राईंग फॉर हेल्प, की आय नीड समथिंग. खरं तर हेल्प हा सुद्धा नाही, पण आय नीड समथिंग. आणि मग मला प्रायमरी केअरर रिस्पॉन्ड करतीये आणि मला जी गरज आहे ती पूर्ण होतीये. ह्याच्यामध्ये एक कन्सिस्टन्सी, एक सातत्य आणि त्याच्यातनं आश्वस्त होणं, हा जो एक भाग असतो, हा जर त्या इन्फंटला आणि नंतरच्या त्या
लहान बाळाला म्हणजे तान्हेपणापासून ते त्या लहान बाळाला असा जर तो अनुभवाला यायला लागला तर त्याच्यामध्ये जी त्याच्या आणि त्या प्रायमरी केअररच्या मध्ये जी अटॅचमेंट निर्माण होते त्याला सिक्युअर्ड अटॅचमेंट म्हणतात. हम्म, हम्म. की मला ते सुरक्षित वाटतं अशी ती की माझ्या गरजेला कोणीतरी आहे आणि ती व्यक्ती हमखास मला माझ्या हाकेला धावून येईल. हो, माझ्या वेळेसाठी असेल. हां, दुसरी जी अटॅचमेंटची काय म्हणता येईल त्याला हे असते ना स्टाईल त्याला इनसिक्युअर्डली अटॅच म्हणजे अँक्शस आणि अव्हॉइडन्स असं की ती व्यक्ती येईलच अशी खात्री नाही वाटत. त्यामुळे ती अँझायटी सतत असते त्या बाळामध्ये जे मोठं झाल्यानंतर सुद्धा ती तशीच राहते आणि मग ना थोडंसं ते मूल हळूहळू अशा याला पोचतं की तू यावं असं तर वाटतंय पण तू खात्री वाटत नाही तुझ्या येण्याविषयी आणि माझ्या हाकेला ओ देण्याविषयी. मग मी आता असं दाखवते की मला तुझी गरजच नाही. ह्याला इन्सिक्युअर्ड अटॅचमेंट स्टाईल पण ज्याच्यामध्ये अँक्शस आणि अव्हॉइडन्स असं दोन्ही असतं. मी असं सिद्ध करत जाते की आय डोंट नीड यू पण तू हवी तर आहेस पण मी दाखवताना कारण तुझी खात्री वाटत नाही की मला हवी आहेस तेव्हा तू असणार आहेस का नाही याची मला तसं मला दाखवायचंही नाही आहे की आय नीड यू हे कॉन्स्टंटली मला दाखवायचं नाही आहे. म्हणून मग मी दाखवते की आय डोंट नीड यू. तिसरा जो प्रकार आहे ज्याला काय म्हणतात त्याला रेझिस्टंट आणि इनसिक्युअर्ड असं हे करतं की ज्याच्यामध्ये ना ते असं ॲम्बिव्हॅलंट असतं. ते म्हणजे कधी ते बाळ खुश होईल आणि कधी अगदी धावत जाऊन बिलगेल आणि कधी असून नसल्यासारखं दाखवेल असा एक त्याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला एक पॅटर्न दिसतो म्हणूया. पण त्याच्यामध्ये ते पॅसिव्ह आणि चिडलेलं असतं म्हणजे अँगर असतो त्याच्यामध्ये आणि ते पॅसिव्ह असतं म्हणजे ते धुमसतच असतं बहुतेक वेळेला. आणि मग कधी कधी त्या धुमसण्यातनं बाहेर पडून एक छोटीशी झलक दिसते की जिथे काहीतरी एक मोकळेपणा आहे तिथे एक हलके फुलकेपणा आहे पण अदरवाईज ते असं धुमसत असणार हे असतं. मुलांचं आणि वडिलांचं जे नातं असतं जवळपास अनेक वेळेला ते तसं असतं आणि ते विशेषतः टीनेजमध्ये ते जास्ती दिसायला लागतं. लहानपणी तितकं दिसत नाही. आणि चौथा जो भाग आहे अटॅचमेंटचा चौथा प्रकार मानला जातो तो डिसऑर्गनाइज्ड म्हणजे त्याला काहीच प्रेडिक्टॅबिलिटीच नाही. म्हणजे कधी असं कधी तसं त्याला काहीच प्रेडिक्टॅबिलिटी नाही. तर आता असं खूपच ठामपणे असं मानलं जातं आहे की ह्या 4 अटॅचमेंट्स ज्या आहेत ह्याची जी न्यूरल नेटवर्क्स आहेत ही अगदी तान्हेपणी आणि लहानपणी तयार होतात. आणि ही जे न्यूरल नेटवर्क्स आहेत ही आपल्या मोठेपणाच्या सगळ्या नातेसंबंधाची प्रोटोटाईप असतात. बापरे. त्यामुळे हा जो जेलसी आणि एन्व्हीचा मुद्दा आहे आणि विशेषतः जेलसी नात्यामधला जो भाग आहे त्याचा खूपसा भाग हा ह्या अटॅचमेंट स्टाईलवरती असतो. म्हणजे सिक्युअर्ड अटॅचमेंट स्टाईल जर असेल ना तर त्या नात्यामध्ये त्या मुलाला किंवा मुलीला अशी काही भीती वाटत नसते की काय होईल आणि कसं होईल. आणि असे आपण ॲडल्ट रिलेशनशिपमधले हे पॅटर्न्स बघतो आपण अनेक वेळेला की ती व्यक्ती हवी तर आहे पण मी दाखवते की मला गरज नाही तुझी इतकं बेफिकिरीनं मग मी हे करते. मग कधी इतकं धुसफुसतच असते म्हणजे केव्हाही भेटावं तर तो असा प्लेझंट एक्सपिरियन्स नसतोच. पण मग ते हवं आहे ह्याची पण एक तीव्रता असते. असं जे सगळं दिसत राहतं तर हा एक जेलसीच्या मधला अटॅचमेंट स्टाईल हा एक खूप महत्त्वाचा आहे असतो. आणि तो जेलसीच फक्त नाही तर मी म्हटलं तसं की असं मानलं जातं की हा तो प्रोटोटाईपच आहे आणि ती न्यूरल सर्किट्स जी तयार होतात ती रिपर्पज होतात पुन्हा वेगवेगळ्या नात्यांमध्ये.
फक्त त्यातला एक भाग असा आहे की अनेक गोष्टी आहेत ज्या त्याच्यामध्ये बदलता येतात, त्या जाणीवपूर्वक बदलता येतात. हो. पण हे असंच आहे असं जर ते मी म्हणून शरणागती पत्करली तर मग ते नातं हळूहळू त्याचा असा विचका व्हायला लागतो, म्हणजे ते अनहेल्दी व्हायला लागतं. हो. हा एक भाग. दुसरा जो त्याचा सोर्स आहे तो म्हणजे मग चाइल्डहूडमध्ये खरोखरी काहीतरी ट्रॉमा आलाय का, की ज्याच्यामुळे प्रचंड प्रमाणातली इन्सिक्युरिटी हम्म. आहे. असं काही झालंय का? अ, आणि तिसरा जो त्याचा सोर्स आहे तो म्हणजे खरोखरी काही मोठ्या प्रमाणात लॉस झाला आहे का? माझ्या अ, काय म्हणता येईल, माझ्याकडे असलेली आयदर माझी पोझिशन्स आहेत, माझं नातं आहे आणि खूप उत्तम असलेलं नातं आहे आणि त्याचा लॉस. हो. सो अटॅचमेंट स्टाईल, चाइल्डहूड ट्रॉमा आणि आपण गेल्याही एका ह्याच्यात हो. म्हटलं होतं की प्रत्येक निगेटिव्ह एक्सपिरियन्सला आपण ट्रॉमा म्हणण्याची चूक आपण करायची नाही. हो. ट्रॉमा इज मोर अबाउट द मॅग्निट्यूड आणि हो. ते मॅग्निट्यूड इतकं की ब्रेनमध्ये स्ट्रक्चरली सुद्धा फरक पडतो, हा त्यातला मुद्दा. आणि तिसरा मुद्दा खरोखरीचा लॉस हम्म. हम्म. झाला आहे का, हो. हे त्यातलं जेलसीचा एक साधारणपणे ज्याला आपण म्हणतो की मूळ कारणं कशात असतात, तर ती साधारणपणे ह्या 2-3 गोष्टींमध्ये ती मूळ कारणं जेलसीची असतात. आणि मग त्यातनं वाटणारी इन्सिक्युरिटी, आता लॉसच सणसणीत माझा झाला असेल तर मला इन्सिक्युरिटी वाटणं हा अगदी त्यातला हो. स्वाभाविक हो. भाग आहे. आता म्हणजे जेलसी हे तर समजलं की नेमकं काय आहे, पण प्रत्येक वेळेस ती त्याच पद्धतीनं दिसते असं नाही. तर म्हणजे प्रत्येकाची जेलसीची व्यक्त होण्याची रूपं वेगवेगळी असतात. हो. तर ती रिॲक्शन काय गोष्टींवरती ठरते, म्हणजे काय पद्धतीनं जेलसी रिॲक्ट केली जाते आणि त्याचे काय काय ओके. फॅक्टर्स असतात? इथे आपण थोडंसं तू जे म्हणलास ना की जेलसीच्या मागचं इन्सिक्युरिटी हा जो मुद्दा आहे ना, तर ती जेलसीपेक्षा ना इन्सिक्युरिटी खूप वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होते. अच्छा. हां. हो. आणि मग मी म्हटलं तसं की तिसरा एलिमेंट आला तिथे की ती जेलसीला सुरुवात होते. म्हणजे काय म्हणतात, फॉर एक्झाम्पल पहिला हे इन्सिक्युरिटी कुठल्या कुठल्या मार्गांनी एक्सप्रेस होते. हो. तर एक म्हणजे पीपल प्लीजर, की नाही तुटताच कामा नयेत माझी नाती, आणि मग मी नाही म्हटलं तर की अनेक माणसं म्हणतात, मग कधी त्याला भिडस्तपणा म्हटला जातो. मग ती माणसं चडफड करत असतात की माझ्यावरती इतक्या गोष्टी येऊन पडतायत कारण मला नाही म्हणणंच जमत नाही किंवा नाही म्हणण्याचा माझा स्वभावच नाही, आणि मग कसं लोक माझा गैरफायदा घेतात, असं एकीकडे कुरकुर चालू असते. पण एकीकडे तुम्ही म्हणाल ते म्हणजे पीपल प्लीजर असतात. आता कल्पना कर, म्हणजे जे मी म्हटलं की इथे इन्सिक्युरिटी व्यक्त झाली आणि आता हे नातं मला हवंय म्हणून मी जे पाहिजे आहे ते करायची तयारी आहे. मला त्रास झाला तरी, मला आवडलं नाही तरी, मला पटलं नाही तरी, आणि मग ज्या व्यक्तीसाठी मी हे सगळं करतेय तिथे अचानक ती व्यक्ती एका तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होते. तिथे जेलसी सुरू होते. म्हणजे जेलसीला नेहमी सोशल ट्रायंगल लागतो. त्यामुळे इन्सिक्युरिटी एक ह्या मार्गाने व्यक्त होते. दुसरा इन्सिक्युरिटीचा हे होणारा म्हणजे प्रत्येक गोष्ट कॉम्पिटेटिव्ह ह्याच्यात न्यायची. म्हणजे उसकी कमीज मेरी कमीज से सफेद क्यों सुरू हा त्यातला. म्हणजे की माझ्याकडे ते नसेल तर मी त्या कॉम्पिटिशनमध्ये मागे पडणार, मग आता आय हॅव टू कॉम्पीट विथ यू. म्हणजे इथे तुझ्याकडे जे आहे त्याचं अप्रिसिएशन, तुला ते असल्यामुळे असणाऱ्या आनंदामध्ये सहभागी होणं, ह्या पॉझिटिव्ह भावना सगळ्या मागे पडतात. आय स्टार्ट कॉम्पिटिंग विथ यू. मग आता इथे परत तेच की एन्व्ही आहे आता तिथे, मला ते लॉंगिंग आहे, आणि मग काही वेळेला जर मला असं वाटलं की तू डिझर्व करत नसताना तुझ्याकडे ते आहे, तर मग मी त्याचं माती कशी होईल ते मी बघणार ना. सो
ही इन्सिक्युरिटी मग इकडे ती त्या एनव्हीकडे जायला लागते. तिसरा भाग जो इन्सिक्युरिटी व्यक्त होण्याचा असतो तो म्हणजे काहीही बोलायला जा, गेटिंग ऑफेंडेड इमिजिएटली. म्हणजे असेही व्यक्ती आपल्याला दिसतात की अरे थांब ना, मी एवढंसं म्हटलं, इतकं त्याच्यामध्ये असं कसं म्हणू शकली तू, असं कसं केलं तू, मी एवढं केलं. सो इतक्या लगेच ते तलवार काढतात, लावून घेतात आणि मग तलवार काढतात. हा जो भाग आहे हा परत इन्सिक्युरिटीचा एक्सप्रेशन आहे. आता इथे परत तेच मी म्हटलं ना की तिसरं एलिमेंट तू लाव ह्याला, की तू त्याच्याशी बोलताना कशी नीट बोलते आणि माझ्याशी अशी बोलते. जेलसीला सुरुवात झाली. कारण इन्सिक्युरिटी आणि पण आता एक तिसरं एलिमेंट आलं आणि जिथे ही व्यक्ती काहीतरी वेगळं वागताना दिसतीये. म्हणजे माझ्यापेक्षा रिलेशनशिपमध्ये अनेक वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की आय डोंट मॅटर, तू दुसऱ्यांनाच प्रायोरिटी देतोस, तेच तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, तुझ्या घरचेच तुला महत्त्वाचे आहेत, मी आत्ता तुझ्या आयुष्यात आली आहे तर आय डोंट मॅटर टू यू, मी कधी प्रायोरिटी असते का नसते माहीत नाही, असा सगळा जो भाग आहे. आणि मग तिथे अजून एखादं एलिमेंट आलं की मग ती जेलसी सुरू झाली. नंतर चौथा भाग जो आहे तो स्वतःला इतरांच्या समोर डिग्रेड करत राहायचं. म्हणजे माझं काय, मला हे येतच नाही, मी काय बाबा, असं सतत. सो दॅट तू म्हणणार ना ऑब्व्हियसली मला की छे असं कुठे आहे, हे आहे की चांगलं, हे जमतंय की ह्या काय अगदीच काही जमत नाही असं नाही. सो आय एम ऑलवेज लुकिंग फॉर अन एन्डॉर्समेंट फ्रॉम समबडी एल्स. सो आय कीप ऑन सेईंग, कारण मला मुळातच ते माझ्यात आहे ह्या विषयीची हे नसते आणि समोरच्याने एन्डॉर्समेंट केल्याशिवाय मला ती खात्री वाटत नाही. पण ती सुद्धा टिकाव धरतच नाही कारण ती आतून उगवलेलीच नसते ती. पण ती खात्री तात्पुरती का होईना मिळावी ह्याच्यासाठी मी स्वतःला इतकं डिग्रेड करत राहते इतरांच्या समोर की मग समोरचं म्हणणारच ना मला, कारण समोरच्याला दिसत असतं इतकं काही कुचकामी नाही आहे मी, म्हणजे गुड फॉर नथिंग असं जगात कोणीच नसतं खरं तर ते समोरच्याला दिसत असतं. आणि समोरची व्यक्ती जरा बरी असेल आणि माझ्या काहीतरी निदान एखादा तरी वेल विशर असेल, वेल मिनिंग असेल, तर ती व्यक्ती मला सांगणारच ना असं. पण मी ते सतत स्वतःला डिग्रेड करत बसणार. अजून एक जो इन्सिक्युरिटी व्यक्त होण्याचा मुद्दा आहे तो दुसऱ्याला खाली. म्हणजे समोरच्याला काळं केल्याशिवाय मला मी पांढरी आहे हे वाटतच नाही, अजिबात थांबतच नाही ते. मग ती समोरच्याची अक्कल काढणे, त्याला माप काढणे, काहीतरी सरकॅस्टिक हे करणे, म्हणजे ओव्हरऑल तुच्छ लेखणे. सो दॅट तुला तुच्छ लेखलं की मला मी भारी वाटते. हा जो एक भाग आहे हा परत त्या इन्सिक्युरिटीतनं येणारा मुद्दा आहे. आता परत तिथे तसंच की तुला तुच्छ लेखल्यामुळे, सतत तुला खाली दाखवल्यामुळे तू जर दुसऱ्या कोणाशी मैत्री करू लागलास की जेलसीला सुरुवात. हे जे इन्सिक्युरिटीचे एक्सप्रेशन्स आहेत अगदी पिक्युलियर आहेत. किंवा इतक्या फुशारक्या मारणे, म्हणजे एवढंसं अचीव केलं असेल तर ते 10 जणांना सांगणे, एवढं केलं असेल तर ते एवढं करून सांगणे. हा जो त्यातला भाग आहे की एक्झॅजरेटच करायचं, इव्हेंट्स करायचे, अचीवमेंट करायची, त्याचा सतत ढोल पिटवत राहायचा. कारण परत तोच मुद्दा की मला ती आत्मखात्री, माझी कॅपेबिलिटी, माझं पोटेन्शियल, माझ्या इनॅडिक्वसीज इतक्या हे होत राहतात की ते कॉम्पेन्सेट करायला मला तो ढोल पिटवायला लागतो. आणि मग तिथे परत गंमत ती एनव्हीची तिथे पण येते की मी तो ढोल पिटवतीये आणि समोरची व्यक्ती एखादी काहीतरी सहज अंगभूत ह्याच्यातनं काहीतरी मिळवते आणि म्हणजे ज्याच्याविषयी मी ढोल पिटवतीये ती व्यक्ती अशी जाता जाता ती ट्रॉफी घेऊन जाते की तिथे माझं अतिशय अवघड होतं. जळफळाट म्हणजे कमालीचा जळफळाट होतो. सो हा परत त्या इन्सिक्युरिटीमधनं एनव्हीच्या दिशेने जाणारा प्रवास आहे. नंतर अजून एक जो असतो तो म्हणजे
डिटॅचडच हम्म. राहायचं. म्हणजे कारण आय डोंट हॅव, मी नेहमी असं म्हणते की क्लोज किंवा डीपर कनेक्शन्स फॉर्म करायची असतील कुठल्याही व्यक्तीबरोबर, तर यू नीड अ करेज टू बी व्हल्नरेबल. हम्म. हम्म. की मग आपण जसे आहोत, आपल्या कमतरता हे दिसणार आहे समोरच्या व्यक्तीला. कधीतरी एखादा नकोसा वाटणारा अनुभव येणार आहे, ती व्यक्ती कधीतरी चिडून हेटाईने काहीतरी म्हणणार आहे, पण ओके, आय कॅन डील विथ दॅट. आय कॅन डील विथ माय मेसी इमोशन्स, असं मी जेव्हा म्हणते. आणि मी नेहमी शब्द वापरते की डेव्हलपिंग अ बेटर इमोशनल मसल. असं जर ते माझ्याकडे नसेल, तर मग मला सतत ती भीतीच वाटते हम्म. की नकोसं काहीही माझ्या वाट्याला येऊ नये. मग त्या सोशल इंटरॅक्शन्समध्ये कोणीतरी काहीतरी म्हणलं, माझी कमतरता दिसली, हो. माझी कमतरता उघडी पडली, म्हणजे माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल नाही, आणि मग ते अगदी सहज कोणाच्या लक्षात आलं आणि कोणीतरी पटकन पॉईंट आऊट केलं, काय काहीच बोलत नाही आहेस तू, सांग की काहीतरी शेअर कर की, असं कोणीतरी म्हणलं की माझं लगेच ती सगळी कमतरता उघडी पडली. त्याच्यापेक्षा नकोच. आणि मग नकोच म्हणजे काय, तर मग मी सगळ्यांपासून डिटॅचडच हम्म. राहीन. आता डिटॅच राहिल्यानंतर ती इन्सिक्युरिटी अजून वाढणार ना. शक्यताच नाही मी डिटॅच राहिल्यानंतर सिक्युअर्ड फील करण्याचं, कारण हो. माझा कनेक्टच नाही. आणि इन्सिक्युरिटीचा मुख्य मुद्दा पुन्हा त्या कनेक्टशी जोडलेला तर आहेच आहे. अजून 2 मुद्दे त्यातले आहेत की काही व्यक्तींचे ना इनर क्रिटिक जे असतात ना, ते इतके स्ट्रॉंग असतात. म्हणजे उठसूट ती व्यक्ती स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असते. आणि एवढंसं चुकलं की दे फटक्यांची शिक्षा, इतकं ती व्यक्ती हे करत असते. कारण परत तोच झगडा की मी इनॅडिक्वेट आहे, मी इन्कॉम्पिटंट आहे, माझ्याकडे हे नाही, आणि झालं हे चुकलंच माझं, हम्म. हम्म. आणि ते माझंच चुकलं आहे. म्हणजे तिथे तिथे कुठेही रियालिटी चेक अजिबात कुठेही नसतो की खरंच काय झालं आहे, त्यातलं आपल्या हातनं काय राहून गेलं आहे, बाकीचे इतर फॅक्टर्स किती आहेत, हा कुठलाही हे नाही. आणि शेवटचा जो इन्सिक्युरिटीचा मुद्दा आहे तो म्हणजे काय म्हणता येईल त्याला, अं, तो परफेक्शनिझम. शेवटचे 2 खरं, एक अनहेल्दी परफेक्शनिझम. म्हणजे काही त्याला मुळात परफेक्शन इज अ नॉन एक्झिस्टिंग एंटिटी. हो. अस्तित्वात काय आहे तर एक्सलन्स आहे. म्हणजे आजच्यापेक्षा एखादं काम मी उत्तम करीन हे अस्तित्वात आहे, हो. पण मी करीन ते परफेक्ट करीन ह्या वाक्याचा उत्तरार्ध नाही तर मी करणारच नाही, इकडे जातो. म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन हा आता वेगळा मुद्दा आहे, परंतु प्रोक्रॅस्टिनेशनमधला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इतकं अनहेल्दी परफेक्शनिझम, कारण ते परफेक्टची कल्पना, आणि तिथे मी पोचल्याशिवाय मला माझ्याविषयी चांगलं वाटतच नाही. जो पुन्हा सेल्फचा जो मी मुद्दा म्हटला ना, की तो फॉर्म होतो तो अशा पद्धतीने, आणि मग तो बळकट आपण आपल्या चॉईसेसनी करत जातो. आणि मग शेवटचा जो मुद्दा आहे की खूप काय म्हणतात, अनकम्फर्टेबली सेल्फ अवेअर. म्हणजे सेल्फ अवेअरनेस हा खूप चांगली गोष्ट आहे, की स्वतःविषयीची जाण असणं, स्वतःच्या विचार भावना ह्या सगळ्यांविषयीची एक उत्तम जाण असणं, त्याविषयी एक अवेअरनेस असणं. म्हणजे कुठल्याही बदलासाठी सेल्फ अवेअरनेस हा खूपच इसेन्शियल प्री-रिक्विजिट असतो. हो. पण ही जी सेल्फ अवेअरनेस हा जो आहे ना, हा इतका अति प्रमाणात असतो. म्हणजे मग अगदी साधं बाहेर पडताना सुद्धा असं होतंय का, असं झालंय का, हे नीट आहे ना, ही स्लीव नीट आहे ना, अमुक नीट आहे ना, म्हणजे इतकं त्याच्यामध्ये तो सेल्फ अवेअरनेस आहे टू द एक्सटेंट ऑफ नार्सिसिझम. हम्म. तो अगदी हे, पण तो असा सतत तो कॉन्शियस असणं आणि तो अवेअरनेस असणं, पण ते अनकम्फर्टेबली अवेअर असणं, हो. हा जो मुद्दा आहे, हे सगळे त्या इन्सिक्युरिटीचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स आहेत. आणि मग मी म्हटलं तसं की तिथून ते मग रस्ते कधी जेलसीकडे जातात, कधी एनव्हीकडे जातात. असा तो त्याचा सगळ्याचा प्रवास असतो नॉर्मली. बरोबर. हे साधारण आता एक्सप्रेशन्स तर बघितले, पण याचे मॅनिफेस्टेशन्स काय काय पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतात? म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम
एकतर माझ्यावरती काय पद्धतीनं होत असतो, इन्सिक्युरिटीचाही, जेलसीचाही, एनव्हीचाही, माझ्या आजूबाजूच्या लोकांवरती काय होत असतो, आणि काय सोसायटी म्हणून किंवा पर्यावरणावर म्हणून सुद्धा एक म्हणजे लार्जर पिक्चर म्हणून सुद्धा जर ते बघायला गेलं. कारण पहिलं एक येतं ते म्हणजे ना, जेलसी म्हटलं की हा माझ्यावर जळतो आणि तो त्याच्यासाठी काढे करणार. म्हणजे काहीतरी समोरच्याच्या प्रगतीमध्ये किंवा समोरच्याचं भलं होताना मध्ये काहीतरी एक ऍक्टिव्हिटी करणं हे इतकं असोसिएटेड आहे त्या फिलिंग सोबतचं, तर ती कृती करण्यापर्यंत कधी जातं, म्हणजे या मॅनिफेस्टेशन्स पर्यंत कधी ती भावना पोचते? एक तर त्याची इंटेन्सिटी वाढायला लागल्यानंतर, ती म्हटलं तसं की नुसतं चोरी केली आहे असं नाही, म्हणजे तुझ्याकडे जे आहे ते मला हवं आहे आणि म्हणून मी ती चोरी केली असं नाही, तर तुझ्याकडे जे आहे ना ते तिथे आहे ह्याचा सुद्धा मला राग आहे, आणि ते त्याच्या पुढची पायरी म्हणजे तू ते डिझर्व करत नसताना तुझ्याकडे आहे आणि मी डिझर्व करत असताना माझ्याकडे नाही आहे. इथे ते कृतीच्या पातळीवरती जायला लागतं. मग ते मराठीमध्ये ती म्हण आहे ना की तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला, तसं ते की मला नाही मिळालं तरी चालेल पण तुला मिळतं कामा नये ह्याची मी पुरेपूर काळजी घेते. हे तिथे जायला लागतं की नुसतं लॉंगिंग असतं तोपर्यंत ती एनव्ही असते, आणि मग ती चांगली पण असते, कारण मग मी ते मला मिळवण्यासाठी मला काय करता येईल ते त्याच्याविषयीचा तो राग असेल तरी सुद्धा तो राग मग तू म्हणतो तसं की मग त्याच्यात काड्या घालण्यामध्ये तो राग हे होतो. पण तू डिझर्व करत नसताना तुझ्याकडे आहे आणि मी डिझर्व करत असताना माझ्याकडे नाही आहे, ही कंपॅरिझन आली की मग मात्र त्यातनं ॲक्शन कडे ते जायलाच लागतं. सो कंपॅरिझन हा एक त्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही काय म्हणतात, जो परत एक त्यातला ना थोडासा वेगळा मुद्दा आहे, पण सोशल मीडियाने ज्याला खतपाणी खूप घातलं आहे की 3 गोष्टी ज्या ह्या जेलसी आणि एनव्हीच्या अनुषंगाने सोशल मीडियामधनं घडतात त्या म्हणजे कंपॅरिझन, इव्हॅल्युएशन आणि जजमेंट. इतकी दणादण ती जजमेंट, म्हणजे यू डोंट डिझर्व इट हे म्हणायला मी तुझ्याविषयीचं जजमेंट इतकं सहज पास केलेलं आहे. मग तुझ्या लायकीविषयीचं असेल, हे असेल, हा सगळाच मुद्दा, किंवा तुला फार सोपेपणाने मिळालं, मला खूप खडतरीने मिळालं आहे आणि तुला कसं सगळ्याच गोष्टी सोपेपणाने मिळत आहेत, हा जो त्यातला भाग आहे. मग ते कधी बॅकबायटिंगवरती होतं किंवा अनेक कॉम्पिटिशन्समध्ये जे पाय खेचले जातात. एखाद्या पुरस्कारासाठी काही नॉमिनेशन्स असतात आणि मग त्या ज्युरीमधलंच कोणीतरी बरोबर ते अकाउंट सेटल करतं. हा टिपिकली त्या एनव्हीचा भाग आहे, जेलसीचा नाही आहे. ज्युरी ज्या वेळेला असं काहीतरी करतात मुद्दाम, त्यावेळेला एकावरती ही टीका नाही, परंतु या गोष्टी घडतात आणि हे आपल्याला माहिती आहे. ते पेपरमध्ये येतं, सोशल मीडियावरही येतं. त्यामुळे तिथे जे घडतं ते एनव्ही आहे. आणि मी म्हटलं तसं की त्याला तो ॲक्शनचा हे घेतो, आणि जेलसीमधला जो ॲक्शनचा मुद्दा आहे तो त्या इंटेन्सिटीला पोचल्यानंतर जी पॅथॉलॉजिकलच आहे. म्हणजे जेलसीचा सगळ्यात मोठा की ते रिलेशनशिप उद्ध्वस्त होऊ शकतं टू द एक्सटेंट होमिसाईड, म्हणजे खून करण्यापर्यंत जे जाऊ शकतं, जे आपण अगदी सुरुवातीला बघितलं ते, हे त्याचं एक स्वरूप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक असते ती पॅथॉलॉजिकल, ज्याला ऑथेलो सिंड्रोम मी म्हटलं ते. दुसरी असते ती ऑब्व्हियसली एक रोमॅन्टिक रिलेशनशिपच्या संदर्भात असते ती. आणि एकूणात असं लक्षात आलं आहे की ही जेलसी ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीबरोबरची रिलेशनशिपमधली सेक्शुअल अटॅचमेंट किंवा इन्व्हॉल्वमेंट खूप जास्ती असते, तेव्हा त्याची आलेली रिॲक्शन ही अनेक वेळेला असं अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की असं जिथे जास्ती असतं तिथे त्या जेलसीचं मॅनिफेस्टेशन हे खूप पॅथॉलॉजीच्या दिशेने, म्हणजे खून होण्यापर्यंत ते जाऊ शकतं. हा जो त्यातला, किंवा इतकं तो पॉझिटिव्हनेस त्यातला असतो, कारण तो जेवढी मला इन्सिक्युरिटी ते घालवण्याची,
तो लॉस होण्याची, तेवढा मी अधिक पॉझिटिव्हनेस बापरे. दाखवणार आणि कंट्रोल करणार. आणि तिथे खरोखरी सगळे चौकी पहारे न चुकवून जर काही झालं तर मग त्याची रिॲक्शन जी तू म्हणलास ना की ती खूप स्ट्रॉंग होते. त्यामुळे असे काही जे जेलसीचे प्रकार आहेत, एक दोन अजून ज्या गोष्टी आहेत ज्या जेलसीमध्ये प्रामुख्याने दिसणारी, ती सिबलिंग रायव्हलरी. हो हो. आणि आपल्याकडे तरी कल्चरली पण इतकी एन्डॉर्स केलेली आहे. अगदी अगदी. आता त्याच्यामध्ये ते जे पहिलं मूल आहे ना, त्याचं जे सिंहासन असतं, ते दुसरं मूल आलं की ते त्या सिंहासनावरनं खाली उतरतं ना. सो आय पॉझेस दॅट. त्याच्यावर माझा हक्क असतो आणि आता मला त्या सिंहासनावरून कोणीतरी खाली उतरवलंय आणि अजून एक दुसरं माझ्या हक्कात भागीदार झालंय. हा तो जेलसीचा म्हटलं ना, तिसरं एलिमेंट आलं. आई वडील आणि पहिलं मूल असं आहे, तोपर्यंत तिसरं एलिमेंट नाही आहे. आणि मग तिसरं एलिमेंट आलं की जे माझ्या हक्काचं आहे ते आता माझ्या हातातनं निसटलं आणि ते दुसऱ्या कोणाला तरी मिळतंय. तिथे सिबलिंग रायव्हलरी आहे. आणि मग ती काही वेळेला जे मी म्हटलं तसं की ती अटॅचमेंट स्टाईल काय आहे, त्या बाळाला अदरवाईज त्यांच्या दोघांमधलं अंतर किती आहे, ते मूल वाढवताना त्याच्या अतिशय लहानपणामध्ये काही ट्रॉमा झाला आहे का, ते दुसरं बाळ व्हायच्या आधी किंवा ते झाल्या त्या सुमारास असा काहीतरी ट्रॉमा आहे का. तर अशा वेळेला ती सिबलिंग रायव्हलरी खरोखरी आईवडिलांच्या काळजीचा विषय होते. कारण त्याच्यात द आयडिया इज टू हर्ट. म्हणजे जे आपण ऑथेलो सिंड्रोममध्ये बघितलं की खून करणे. आता ते लहान मुलं असल्यामुळे ते खून करणं असं नाही, पण हर्टिंग, इजा करणं. तिथे सिबलिंग रायव्हलरी हा खूप चिंतेचा मुद्दा होतो. आणि जो एक सहसा वर्कप्लेसमध्ये दिसून येणारा म्हणजे की माझं प्रमोशन ड्यू आहे आणि मग बॉसने सडनली दुसऱ्या कोणाला तरी प्रमोट केलं, तिथे ती एक जेलसी येते. म्हणजे ऑथेलो सिंड्रोमपासून रोमॅन्टिक रिलेशनशिप, सेक्शुॲलिटी, फॅमिली आणि वर्कप्लेस अशा सगळ्या ठिकाणी हे डायनॅमिक्स काम करत असतं. आणि जिथे माझ्या वाट्याचं प्रमोशन, ती पोस्ट माझ्या वाट्याची, मलाच ती खरं तर मिळणार होती, अशीच हवा होती आणि सडनली आता ती कोणाला तरी दिली आहे किंवा कोणाला तरी मिळणार असं मला वाटतंय, मला डावललं जाणार असं मला वाटतंय. म्हणजे ती काही वेळेला वास्तवात तसं घडतं आणि कधी ते माझ्या म्हणजे माझ्या कल्पनेत असतं, संकल्पनेत नाही, माझ्या कल्पनेत असतं. आणि मग त्या कल्पनेतनं पण ती मला जेलसी वाटायला सुरुवात होते. आणि मग त्याच्याशी माझी सेल्फवर्थ जेवढी जोडली गेलेली, तेवढं मला ज्या व्यक्तीविषयी शंका येते आहे, त्या व्यक्तीशी मग ती जेलसी वागण्यात उतरण्याचा हे म्हणजे काहीतरी रिपोर्ट समजा हे असेल तर तो मेसअप करणे काहीतरी, किंवा आता आपल्याकडे कागद आणि हे नसतात किंवा फाईल्स नसतात, नाही तर त्याच्यावर पाणी सांडणे, शाईची हे उलटी होईल असं बघणे, असे जे टिपिकल असतात ते त्या जेलसी हळूहळू ॲक्शनमध्ये सिरियलचे जे प्लॉट्स असतात. अगदी की काहीतरी मुख्य कार्यक्रमाच्या वेळेस ती वॅम्प येणार आणि मग त्या समोरच्या पात्राच्या अंगावर पाणी सांडवणार किंवा खाली काहीतरी पाय घसरेल असं टाकणार. किंवा तिने काय देवाचा नैवेद्य केला असेल तर त्याच्यात हात धुवून येणार. त्याच्यात पॉयझन. म्हणजे ही तर गंमतच आहे. हे आपल्याकडेच घडतं. फक्त कुठल्या बाटलीवरती पॉयझन असं लिहिलेलं मिळतं हे आपल्याला कळत नाही. पण हे हमखास मूव्हीजमध्ये आणि सिरियल्समध्ये दिसतंच. अशी एक बाटली असते ॲम्बर कलरची, ज्याच्यावरती पांढऱ्या ह्याच्यात पॉयझन असं लिहिलेलं असतं. म्हणजे असं काय असतं कोण जाणे. पण ते मग ते सो हे त्यातले अगदी दिसून येणारे मुद्दे आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या भावना असतात. म्हटलं तसं की त्या जेलसी आणि एन्व्ही ह्या सुद्धा
नकारात्मक भावना आहेत त्याचं आपलं आपलं म्हणजे जेलसी चांगल्या अर्थाने कुठे आपण म्हणू शकतो की खरोखरी हे नातं मला हवं आहे, तर मग ती चांगल्या अर्थाने ती जेलसी म्हणजे ज्याला आपण पॉझिटिव्ह कॉम्पिटिटर की आता मला कोणीतरी कॉम्पिटिटर उभा राहिला आहे आणि मग ते मला मिळण्यासाठीचा जो हे आहे, तर मी जास्तीत जास्त कन्स्ट्रक्टिव्ह प्रयत्न करणं हा त्या जेलसीचा एक चांगला भाग असतो. किंवा एन्व्ही की मला ते हवं आहे असं वाटतंय दुसऱ्याकडे असलेली गोष्ट, तर ती मी मला मिळवण्यासाठी मी त्याच्यामुळे आपोआप मला प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळतं. हा जो भाग आहे आणि म्हणून ह्या भावनांकडे इतकं काय या नकारात्मक आहेत आणि त्या वाईट आहेत आणि त्या असणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि त्यातनं जे तू सुरुवातीला म्हणलास तसं की गिल्ट ट्रिपकडे जाण्याची काहीच गरज नाही आहे. ह्या मानवी भावना आहेत आणि त्या ह्या पद्धतीने व्यक्त होत राहणार आहेत. फक्त त्याची ती एलओसी क्रॉस केली ना की गोंधळ व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय मी एकटी आहे, मला जोडीदार समहाव नाही मिळत आहे, मग काय माझ्या मित्रमैत्रिणींची लग्न झाली आणि त्यांचं छान चाललं आहे, मुलं बाळं झाली आहेत आणि मग मला ती ॲक्च्युली ती एन्व्ही असते, ती जेलसी नसते. ते मला एन्व्ही वाटतं, एन्व्हियस वाटतं आणि मग मला असं वाटतं की हे किती चुकीचं आहे आणि असं मला वाटताच कामा नाही, कारण ही माझी मित्रमैत्रिणी आहेत. पण तसं ती भावना निर्माण झाल्याशिवाय मला जे हवंसं वाटतंय ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न कसे करीन? ते हवंसं वाटतंय ते करण्यासाठी मला मोटिवेशन तर मिळालं पाहिजे. सो निगेटिव्ह भावनांचं ते जे मोटिवेटिंग पोटेन्शियल असतं त्याच्यासाठी ती भावना असल्याशिवाय अरे वा तुमचं छान चाललंय की असं म्हणून मी निवांत बसले, तर मला जो जोडीदार हवा आहे तर तो मिळवण्यासाठी मी हालचालही नाही करणार. त्यामुळे ते एन्व्ही वाटणं याच्यात गिल्टच्या ऐवजी त्या एन्व्ही वाटण्यातनं मोटिवेटिंग पोटेन्शियल लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याचा आपण वापर जर चांगल्या दिशेने करायला लागलो तर तेच आपल्याला मिळवावं. याच्यासाठी आपण काय करू शकतो ह्या दिशेने आपली पावलं पडायला लागतात. त्यामुळे ह्याच्याविषयी मुळातच असा नकारात्मक हे घेण्याची म्हणजे भावना या भावना असतात, त्याला नकारात्मक आणि हे म्हणण्याचं खरं तर काही कारण नाही. आणि कुठल्याही भावना ह्या जेवढ्या अप्रोप्रिएट प्रपोर्शनमध्ये असतील, सेन्स ऑफ प्रॉपर्टी ज्याला म्हणतो तो चांगला असेल, त्या रेलेव्हंट असतील, त्या प्रसंगाला योग्य प्रमाणात असतील, तर कुठलीच भावना ही वाईट नसते. हे वेगळंच व्हॅलिडेशन आहे. त्याच्यातनं सगळे गोंधळ म्हणजे आनंद वाईट नाहीच आहे, पण अंमली पदार्थ घेऊन हायकडे जायला लागलात की गोंधळ झाला. मॅनियाकडे गेलात की तुम्ही वास्तवाचं हे सोडून वाटेल ते उद्योग करायला लागता. मग त्या पॉझिटिव्ह इमोशन्सचाही तोच मुद्दा आहे ना. त्यामुळे ती अप्रोप्रिएट असणं, प्रपोर्शनेट असणं, त्या प्रसंगाला रेलेव्हंट असणं आणि समाजमान्य पद्धतीने त्याचं व्यक्त होणं आणि जे भावनेच्या बाबतीत कायम महत्त्वाचं की कोणाचा कोणावर ताबा आहे. जे रागाच्या संदर्भातही आपण म्हटलं होतं तसं की भावनेचा माझ्यावर ताबा असेल तर मग मी नासधूस करते, त्याच्यात खूप सायकोलॉजिकल कॅज्युअल्टीज होतात. मग पण माझा भावनेवर ताबा असेल तर मी केव्हा ती व्यक्त करायची, किती प्रमाणात व्यक्त करायची का नाही, कशा पद्धतीने करायची, हे सगळेच मग मुद्दे मी एका तारतम्याने वापरते मग किंवा विवेकीपणाने त्याचा विचार करते, तारतम्याने ते वापरते आणि मग त्या व्यक्त करते. मग जेलसी असेल किंवा एन्व्ही असेल. आणखीन एक इमोशन जोडलं जातं जेलसीसोबत कायम. स्पेसिफिकली हे परत नातेसंबंधांच्या बाबतीत येतं, ते म्हणजे प्रेम. की प्रेम आहे म्हणून ती जेलसी आहे, ते प्रेम आहे आणि हे प्रेम आहे म्हणून ती इन्सिक्युरिटी आहे, हे कायम बोललं जातं. तर ते खरंच त्या प्रेमातनं येणारी ती जेलसी आहे का?
प्रेम आहे म्हणून ते आहे असं ते नाही आहे. ते दॅट इज मोर ऑफ अ पोझेशन. आणि नाही तर एनव्ही असेल तर ते लॉंगिंग आहे. त्यामुळे प्रेम असा मुद्दा नाही आहे. अर्थात प्रेमाचं पण ना हेल्दी लव्ह आणि सिक लव्ह असे दोन्ही त्याचे भाग असतातच ना. की प्रेमाचा जो मुद्दा आहे ना, म्हणजे मी नेहमी असं एक विशेषतः तरुण मुलामुलींबरोबर जेव्हा इमोशन्स आणि म्हणजे मैत्री, प्रेम, आकर्षण ह्याविषयी जेव्हा बोलते तेव्हा एक मुद्दा असा नेहमी सांगते की मैत्रीचे 2 एलिमेंट्स असतात. की एक मला सेन्स ऑफ बिलॉंगिंग, म्हणजे आपण कोणाचे तरी आहोत आणि आपण म्हणजे आपलं कोणीतरी आहे, ही भावना ज्या नात्यात असते आणि ज्या नात्यात मला सुरक्षित वाटतं, सिक्युअर्ड वाटतं, की मी जशी आहे तशी, आय डोंट रिअली हॅव टू पुट एनी गार्ब. तर ह्या 2 भावना ज्या नात्यात असतात त्याला मैत्री म्हणतात. की बिलॉंगिंग, एकटेपण जाऊन एक बिलॉंगिंगचा हे येतो आणि इनसिक्युरिटीचं फिलिंग जाऊन सेन्स ऑफ सिक्युरिटी येतो. सो बिलॉंगिंग आणि सिक्युरिटी एकत्र आली की मैत्री. मग ती म्हणून मग त्याला ना वयाचं बंधन, ना स्त्री पुरुष कुठल्याच नात्याचं नाही, ह्या 2 गोष्टी एकत्र आल्या. पण त्याच्यामध्ये आकर्षण ॲड झालं की प्रेम. मग ते आकर्षण हळूहळू ते इतक्या ह्याने व्हायला लागलं की मग ती फिजिकल प्रॉक्झिमिटी हवी. भेटलं नाही तर चैन पडत नाही, फोन आला नाही तर चैन पडत नाही, फोन उचलला नाही तर चैन पडत नाही, त्याने प्री ऑक्युपाईड. मग तिथे लक्षात घ्यावं की हे मोर दॅन फ्रेंडशिप आता जायला लागलं आहे. आणि मग ते जेवढं वाढत जातं तेवढं मग तो आकर्षण. आणि प्रेमाचं डेफिनेशनच हे आहे की इट इज अन इमेन्स अट्रॅक्शन of a person or an idea, and because it is so intense it is often irrational. ही त्या प्रेमाची हे आहे. पण त्यातला आकर्षण, अट्रॅक्शन, इमेन्स अट्रॅक्शन ऑफ एन आयडिया ऑर अ पर्सन, हा त्यातला प्रेमाचा एक मुख्य गाभा आहे. आणि म्हटलं तसं की त्याची इंटेन्सिटी जास्ती असल्यामुळे त्याला रॅशनॅलिटीचा बांध असेलच असं अजिबात नाही. मग तिथे हे सगळं सुरू होतं का? तर सुरू होतं. मग पॉझिटिव्हनेस सुरू होतो, कंट्रोलिंग सुरू होतं, हे सगळंच सुरू होतं. अदरवाईज बिलॉंगिंग, सिक्युरिटी प्लस अट्रॅक्शन, प्रेम, इतकं ते मग साधं होतं. त्यामुळे मग म्हटलं तसं की ते अनेक वेळेला तरुण मुलं-मुली, नो इट्स जस्ट अ फ्रेंडशिप, आय डोंट नो व्हॉट इट इज. तर हे साधे त्याचे निकष आहेत मग. की ऑब्सेशन यायला लागलं, भेटलं नाही तर. कारण तसं मैत्रीमध्ये होत नाही बघ ना. म्हणजे जिथे खरोखरी एक चांगल्या दर्जाची मैत्री असेल आणि जिथे बिलॉंगिंग आणि सिक्युअर्ड वाटतंय, त्या मित्रांशी किंवा मैत्रिणींशी दिवसच्या दिवस फोन नाही झाले, हे नाही झालं तरी जेव्हा भेटतो तेव्हा क्षणार्धात तो कनेक्ट येतो. भेटतो तो वेळ खूप सुंदर जातो आणि गेल्यानंतर परत अरे, किंवा फोन नाही आला ना तर एखाद्या काळजीने तो फोन केला जातो की काही बरेच दिवसात कळलं नाही, बघूया कसं चाललंय म्हणून तो केला जातो. पण कसं काय नाही आला, काय नाही केलं, डू आय मॅटर टू दॅट पर्सन ऑर नॉट, खरंच ते आहे का नाही, अमुक आहे का नाही, हे असले कुठलेही विचार येत नाहीत. तो भाग जो आहे ना तो अगदी आपल्या अनुभवातला असतो. आणि हे खरं तर सोप्या तपासून बघण्याच्या खुणा आहेत की हे मैत्री आहे का, मोर दॅन अ फ्रेंडशिप आहे का, प्रेम आहे. आणि आता ते इतकं हे होतं की ते हेल्दी लव्हकडनं सिक लव्हकडे जायला लागलं आहे की जणू काही त्याच्याशिवाय माझं अस्तित्व नाही, त्या व्यक्तीने त्याच्याशिवाय मी वर्दी नाही, माझी सेल्फ वर्थ सगळी त्या नात्याशी जोडलेली, त्याच्याशिवाय दुसरं मला काही सुचत नाही, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू सिक लव्हकडे न्यायला लागतात. आणि मग तिथे हे जेलसीचे मुद्दे येतात. आता मग ऑलमोस्ट शेवटचा प्रश्न की एकतर ते हे खूप छान वाटलंय की गिल्ट घेण्याचा खरं तर त्याला काही कारण नाही आहे ती भावना फील करत असताना. पण ज्यावेळेस असं वाटतंय की मला आता एनव्हियस वाटतं आहे, मला आता जलस वाटतं आहे, त्यावेळेस काय केलं पाहिजे? म्हणजे
काय पद्धतीनं त्या भावनेचा निचरा केला पाहिजे, ते मोटिवेशन म्हणून काय पद्धतीनं वापरता येऊ शकेल, काय करायचं काय, म्हणजे आता जलस वाटतंय, ओके काय करू? ओके. तर त्यातले पहिलं म्हणजे डोंट बी स्केअर्ड ऑफ व्हॉट इज इनसाइड यू. त्याची भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे. जेलस वाटतंय, एनव्हियस वाटतंय तर वाटतंय ना. म्हणजे त्याचं असं कसं वाटतं, असं वाटायलाच नको, हे किती भयंकर आहे, हे किती हॉरिबल आहे, असं करण्याची काहीच गरज नाही. पहिलं म्हणजे स्वतःला त्या भावनेसकट स्वीकारणं, हा एक त्यातला खूप मोठा मुद्दा आहे. दुसरं, तो जो काही डिस्कम्फर्ट आणि ते सगळं त्याच्यामुळे जे काही डिस्ट्रेस येतो आहे ना, ते अनुभवानं लेट दॅट इमोशन पास थ्रू यू. अनकम्फर्टेबल आहे, खूप डिस्ट्रेसिंग आहे, जाऊ देत ना. म्हणजे लगेच त्या भावनेचं मी काहीतरी केलं पाहिजे, तिला पळवून लावलं पाहिजे, तिला घालवलं पाहिजे वगैरे असं नाही. अगदी तिला गोंजारलं पाहिजे असंही नाही. पण गोंजारायचं किंवा 2 हात करायचे आणि हुसकावून लावायचं, ही दोन्ही टोकं गाठण्याची गरज नाही आहे. बी विथ दॅट इमोशन फॉर सम पिरियड ऑफ टाईम. असंही ते इमोशनच आहे आणि फिजिओलॉजिकल नेचर ऑफ इमोशन्स इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ स्पाइक्स. त्यामुळे ते केव्हा ना केव्हा तरी थोडं खाली येणारच आहे. तो वेळ द्यावा ना स्वतःला. तोवर जो डिस्कम्फर्ट आहे तो करावा की बेअर. त्याने काय असं मोठं होणार आहे, हा त्यातला भाग आहे. तिसरा की ओके म्हणजे अ, तो जो काही सगळी परिस्थिती आहे, निदान एवढं तर स्वतःला सांगायला शिकावं की आय कॅन फिगर इट आउट. हं. आत्ता मी गोंधळली आहे, पण ते ते काय असंच सगळं ॲमॉर्फस नाही राहणार आहे. आय कॅन फिगर इट आउट. काय चाललं आहे? काय माझं चाललं आहे? काय करता येईल? ह्याचं काय करायचं आहे? हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आय कॅन फिगर इट आउट. त्या गोंधळलेल्या परिस्थितीत लगेच मी काहीतरी करायला गेले, तर मी अजून गोंधळ घालून बसते. हं. हा तिसरा त्यातला मुद्दा, की शांत राहण्यासाठी स्वतःला तो जो एक भाग आहे तो. आणि त्यातला चौथा भाग म्हणजे की काय म्हणता येईल त्याला, मग कुठली स्किल्स माझ्याकडे मला असायला हवी आहेत, माझं गोल सेटिंग मी काय करत, म्हणजे जिथून हे सगळे त्याचे सोर्सेस आहेत त्याच्यावर प्रत्यक्षात मला काय काम करायला पाहिजे, मला काही टाईमलाईन ठरवायला पाहिजेत का, माझी काही उद्दिष्ट ठरवायला पाहिजे आहेत का, किंवा नात्याच्या बाबतीत ही काही कौशल्य माझ्यामध्ये इंटर रिलेशनल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो त्यातली काही कौशल्य माझ्याकडे कमी आहेत का. म्हणजे नेहमी मी म्हणते की हेल्दी नात्याचे जे 4 पिलर्स असतात की केअर, शेअर, रिस्पेक्ट आणि रिस्पॉन्सिबिलिटी. तर इथे कुठेतरी माझं नातं कच खातं आहे का, इथे कुठेतरी कमकुवत दुवा राहिला आहे का, ह्याचे काही विचार केले तर ह्या सगळ्याच याला जे मी म्हटलं की ह्याचं जे मोटिवेटिंग पोटेन्शियल आहे त्याला एक दिशा दाखवणं, हा जो मुद्दा आहे हा तिथे करता येतो. त्यामुळे अर्थातच, आणि त्याला जर जोडून काही मी कुठलंही इमोशन म्हटलं ना, तर त्याला 3 भाग असतात. एक असतो त्याच्या बरोबरीच्या विचारांचा भाग, एक असतो त्याच्या एक्सप्रेशनचा भाग आणि एक असतो तो त्याच्याबरोबर फिजिओलॉजिकल चेंजेस जे काही माझ्या शरीरात घडत असतात त्याचा भाग. हो. आणि ते चेंजेस हे आपण अँक्झायटीच्या वेळेलाच बघितलं की प्रामुख्याने तिथेच ते घडत असतात. तर त्यावेळेला ती आपली सिम्प्टम्स ओळखणे की किती माझं स्विच ऑन झाली आहे, किती त्याचा बॅलन्स आहे. म्हणजे 1 to 7 स्केलवरती मी म्हटलं तर आत्ता ते किती इंटेन्सली वाटतंय, त्यानुसार मी स्वतःला काम डाऊन करायला काय करू शकते आत्ता, हा जो त्यातला भाग आहे. आणि सो एक, किती अराउझल लेव्हल माझी किती वाढली आहे हे बघणे. दुसरं, त्याला काम डाऊन करायला मी आत्ता काय करू शकते त्याचा एक थोडासा, म्हणजे त्याची व्हॅलन्सी मी बघणे. 7 पॉईंट स्केल असेल, 10 पॉईंट स्केल असेल, त्याच्यावर अंदाज घेणे स्वतःचा. मग ते काम डाऊन करायला मी काय करू शकते, तो एक भाग त्यातला. आणि तिसरा जो त्यातला घटक आहे मॅनेज करतानाचा, तो म्हणजे माझ्या आत बघणं जसं महत्त्वाचं आहे तसं माझ्या बाहेर पण मी त्या परिस्थितीचा अंदाज घेते आहे. म्हणजे काही सायंटिस्ट त्याला इंट्रोसेप्शन
आणि एक्स्ट्रासेप्शन म्हणजे परसेप्शन जसं आहे ना हो. तसं ते माझ्या आतमध्ये जे चाललं आहे खळबळ त्याची पण मी एक भान ठेवणे, माझ्या बाहेरची परिस्थिती आत्ता जिथे काय जेलसी असेल, एन्व्ही असेल, जे काही क्रिएट झालं आहे त्याचं एक बॅलन्स ठेवणे आणि म्हणजे त्याचं एक भान ठेवणे आणि ह्या दोन्हीमध्ये बॅलन्स ठेवणे. म्हणजे माझं फक्त एक्स्ट्रा सेप्शन असेल ना तर मी लगेच काहीतरी आणि आत्ता माझी अराउझल लेवल खूप वाढली आहे आणि काहीतरी मी बाहेरचंच सगळं जास्ती परसीव्ह करते आहे तर मी लगेच काहीतरी त्याच्यापायी कृती करून बसेन, हो. ज्याच्याविषयी नंतर माझं मलाच कदाचित वाईट वाटेल की काय हे आपण करून बसलो उगाचच. तर तसं जर ते व्हायला नको असेल तर तिसरा मुद्दा जो येतो तो म्हणजे ह्या दोन्हीमधला की आताही काय चाललं आहे घडामोडी, आत काही दंगल चालली आहे तर थांबूया ना ती दंगल निवेस्तोवर थोडं. हो. आणि त्याच वेळेला बाहेरचं एक काहीतरी भान ठेवूया आपण. ह्या पद्धतीने जर ते बॅलन्स करत राहिलं ना तर मग ह्या भावनांच्या विषयी लगेच म्हटलं तसं की अगदी भयंकर काही आहे असं समजण्याची गरज नाही. डिस्ट्रेस त्याने जो निर्माण होतो आहे त्याच्यासकट डिस्ट्रेससकट राहिलं तर कुठं बिघडलं. म्हणजे जो परत की पुढच्या वेळेला ह्या भावना मला ह्या पद्धतीने ह्या इंटेन्सिटीने किंवा माझ्या हाताबाहेर जाऊ नयेत ह्याच्यासाठी माझा तो इमोशनल मसल बिल्टअप होण्यासाठीचं ते मला गरजेचं आहे की हो असं वाटतं तेव्हा खूप अनकम्फर्टेबल वाटतं बरं का, भयंकर चिडचिड होते, भयंकर फ्रस्ट्रेशन येतं, का ह्या माणसाला लायकी नसलेल्या माणसाला कसं काहीही मिळतंय वगैरे असं सगळं येतं डोक्यात. येऊ देता, लगेच त्याचं मी काहीतरी केलं पाहिजे कशासाठी. जस्ट स्टे इन दॅट सिच्युएशन, अनुभवा ती सगळी खळबळ, त्यातनंच इमोशनल मसल डेव्हलप होणार आहे. आणि मग पुढच्याला की हो असं वाटतं पण थोडं थांबलं की ते कमी होतं, लगेच त्याच्या पायी जाऊन काहीतरी करायला पाहिजे युद्ध अशी काही गरज नाही आहे. हे सगळे जे मग त्यातनं ज्याला आपण विस्डम म्हणतो ना तो हो. तिथून मग यायला लागतो. हो. त्यामुळे लगेच 2 हात करा, बाहेर घालवा किंवा लगेच स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करा, गिल्ट ट्रिपवर न्या, हे काहीही उद्योग करण्याची गरज नाही आहे. यू कॅन ऑलवेज डील विथ दॅट बिकॉज दे आर गोइंग टू बी अ पार्ट ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स नो मॅटर व्हॉट. येस. थँक्यू सो मच. खूपच मजा आली. म्हणजे जेलसी आणि हा शेवटचा सेगमेंट तर इतका जास्त गरजेचा होता कारण इतका बाऊ करतो नाही तर ना आपण त्या इमोशन्सचा. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल तसं भीती वाटायला लागते की अरे बापरे हे मला वाटतंय का, हे मला वाटतंय आणि मग त्याच्यापासून पळा. समथिंग इज रॉंग विथ मी हो. बिकॉज आय एम फिलिंग जेलस ऑर एनव्हियस. नो. तर खूपच गरजेचं होतं हे कॉन्व्हर्सेशन. थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुम्ही अशा सिच्युएशन्समध्ये काय करता ज्यावेळेस तुम्हाला एनव्हियस वाटतं, जलस वाटतं, त्यावेळेस काय पद्धतीनं तुम्ही मग तुमचे काही टेक्निक्स असतील, तुम्ही वेगळ्या पद्धतीनं काही कोप करत असाल या इमोशन्ससोबत तर तेही कळवा. पोचवा तुमच्या मित्रांपर्यंत हे एपिसोड्स. आपण प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या भावना घेऊन त्या विस्कटून पाहतो आहोत की काय आहेत बाबा यात नक्की. तर येस, आभार, धन्यवाद. लोभ असावा.